मॉर्निंग मुलांनो. आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. आणि घटक अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक 3. त्यामधला ब विभाग आहे मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आणि उपघटक आज अभ्यासणार आहोत मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. त्यामधला तिसरा शेवटचा प्रकार आहे हा किंमत लवचिकता. मागणीच्या लवचिकतेचे कोणकोणते प्रकार आहेत ते पुन्हा एकदा आपण आठवून पाहूया. मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार उत्पन्न लवचिकता, दुसरा छेदक लवचिकता आणि तिसरा किंमत लवचिकता. पहिला आणि दुसरा प्रकार याचे लेक्चर व्हिडिओ झालेले आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. आज आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत किंमत लवचिकता आणि त्याचे 5 उपप्रकार. त्याची नावं घेऊया आपण. 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. 2. संपूर्ण अलवचिक मागणी. 3. एकक लवचिक मागणी. 4. जास्त लवचिक मागणी आणि 5. कमी लवचिक मागणी. पाहूया आपण. किंमत लवचिकता हा तिसरा आणि शेवटचा प्रकार आणि त्याचे उपप्रकार. किंमत लवचिकता म्हणजे काय ते आपण अल्फ्रेड मार्शल यांच्याच शब्दात पाहूया. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. किमतीत जेवढा बदल होतो त्या प्रमाणात मागणीत किती बदल होतो याच्या अभ्यासाला किंमत लवचिकता असे म्हणतात. आता एका सूत्राच्या सहाय्याने खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. आपण मागच्या छेदक लवचिकता आणि उत्पन्न लवचिकता अभ्यासली तेव्हाही अशाच प्रकारचे सूत्र होतं. अंशस्थानी मागणी येते आणि छेदस्थानी किंमत येते, हे लक्षात ठेवा. आणि मग या सूत्रात आपण किमती टाकून पाहणार आहोत. पुढे पाहूया आपण विस्तृत स्वरूपात हे सूत्र कसं दिलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. डेल्टा त्रिकोण म्हणजे बदल. आता तेच सूत्र खाली दिलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता डेल्टा म छेद म भागिले डेल्टा क छेद क. हेच उलट गुणिले केलं तर भागिले उलट गुणिले करतात त्याप्रमाणे बदल होणार आहे. डेल्टा म छेद डेल्टा म छेद म गुणिले क छेद डेल्टा क. येथे म म्हणजे मूळ मागणी, डेल्टा म म्हणजे नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक, क म्हणजे मूळ किंमत, डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक. आता इथे हे जे गुणिले भागिले करून तुम्हाला जे सूत्र दिलेलं आहे तिथे किमती टाकूनही गणित सोडवता येतं, पण ते तुम्हाला परीक्षेला नाही आहे. इथे फक्त आपण पहिलं जे सूत्र आहे त्यामध्ये किमती टाकून पाहूया. जर 20% मागणीतला बदल 0% किमतीतला बदल असेल तर काय होईल. म्हणजे अंशस्थानी घ्या 20%, छेदस्थानी घेतलं 0%, तर याचं उत्तर काय येणार आहे अनंत मागणी. अनंत मागणी याचा अर्थ किमतीतला अल्प बदल किंवा बदल नाही पण मागणी मात्र खूप बदलते असा याचा अर्थ होतो. दुसरं उदाहरण घेऊ. किंमत 20% बदलली आणि मागणी मात्र 0% बदलली. याचा अर्थ शून्य लवचिकता. उत्तर 0 येईल. याचा अर्थ शून्य लवचिकता. किमतीत बदल झाला असूनही मागणी अजिबात बदलली नाही. तिसरं उदाहरण.
50% किमतीत बदल आणि 50% मागणीत बदल, दोन्हीही समान, म्हणजेच याची लवचिकता 1. हे उदाहरण सोडवलं तर उत्तर किती येणार आहे? 1. 1 लवचिकता, याचा अर्थ किमतीत जेवढा बदल झालाय तेवढाच बदल मागणीमध्ये झालेला आहे. पुढे 50% बदल किमतीमध्ये होतोय आणि मागणीमध्ये मात्र 100% बदल होतोय. हे जर तुम्ही गुणोत्तर सोडवलं तर उत्तर येणार आहे 2. याचा अर्थ किमतीतला बदल थोडा आहे पण मागणीत त्या मानाने जास्त बदल होतो, म्हणजे ही लवचिकता एकापेक्षा जास्त. आणि शेवटचा प्रकार, किमतीतला बदल 50% आहे मात्र मागणीमध्ये 25% बदल झालाय. हे जर सोडवलं उदाहरण गुणोत्तर तर उत्तर येणार आहे 0.5 म्हणजेच 1/2. तर अशा प्रकारे किंमत आणि मागणी यांच्यामध्ये या 5 शक्यता आहेत. एक तर अनंत मागणी होईल, 0 होईल, किंवा 1 असेल, किंवा 2 असेल, किंवा एकापेक्षा कमी अर्धी असेल. आणि हेच मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. ते आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आणि सिग्माचं चिन्ह आहे ते इंग्रजी 8 अंक आडवा केल्यानंतर जसं दिसेल तसं ते चिन्ह आहे सिग्मा, म्हणजे अनंत. 2. संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजेच 0. 3. एकक लवचिक मागणी म्हणजेच 1 लवचिकता. जास्त लवचिक मागणी म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1, एकापेक्षा जास्त. आणि शेवटचा प्रकार कमी लवचिक मागणी, याचा अर्थ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन ही दोन्ही चिन्ह लक्षात ठेवायची आहेत वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यासाठी. पाहूया आपण आता या प्रकारांचा सविस्तर अभ्यास. 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किंमत थोडीशी बदलते, अल्प, किंवा मुळीच बदलत नाही पण मागणी मात्र प्रचंड बदलते. अनंत म्हणजे खूप प्रचंड बदलते. त्याचं उदाहरण घेऊ. सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. श्रीमंत लोकांच्या बाबत सोन्याची किंमत बदलली नाही तरी मागणी सतत वाढते. सूत्र घेऊया आपण. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. अनंत बदल, याचं उत्तर अनंत बदल म्हणजे किमतीत अल्प बदल किंवा मुळीच बदल नाही परंतु मागणीत अनंत बदल होतो. यावरून आपण वक्र काढूया. अक्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे, अय अक्षावर किंमत घेतलेली आहे. क किंमत ही कायम आहे म्हणजे बदलत नाही किंवा अल्प बदलते. अशा वेळेला मागणीचा वक्र म क्ष अक्षाला समांतर असा होतो. इथे वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. अनंत लवचिक मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो, हे लक्षात ठेवा. प्रकार दुसरा पाहूया आपण. संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. 2 नावं समान आहेत, अलवचिक आणि ताठर. किमतीत बदल होतोय पण मागणीत बदल होत नाही म्हणून ती झाली ताठर मागणी. उदाहरण घेऊया आपण आणि सूत्रही. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताच बदल होत नाही. सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किंमतीतील शेकडा बदल. हेच सूत्र चिन्हांच्या सहाय्याने. मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क
मग आपण उदाहरणातल्या किमती टाकल्या. अंशस्थानी येईल 0, छेदस्थानी 20, म्हणजे 20% किंमत छेद 0% मागणी. त्याचं उत्तर येणार आहे 0, म्हणून मागणीची किंमत लवचिकता 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ मीठ, दूध यांना असणारी मागणी असते संपूर्ण अलवचिक. याचाच आपण आता वक्र तयार करूया. अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि किमती 3 दाखवलेल्या आहेत. पहा, Q1 आणि Q2. क ही मूळ किंमत आहे. क पासून Q1 खाली कमी किंमत झालेली आणि क पासून Q2 पर्यंत किंमत वाढलेली. परंतु मागणीच्या भागात पहा, म ही मागणी कायम आहे. म्हणजेच किंमत कमी झाली किंवा किंमत वाढली तरीही मागणीत अजिबात बदल झालेला नाही. म्हणूनच म हा मागणीचा वक्र य अक्षाला समांतर असतो. वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा. संपूर्ण अलवचिक मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. तिसरा प्रकार आता आपण पाहूया. एकक लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे किंमत जेवढी बदलली तेवढीच मागणी बदलेल. उदाहरणार्थ, किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 50%नेच वाढ होते. म्हणजे समान बदल. किमतीत जेवढा बदल आहे तेवढाच बदल मागणीत असेल. सूत्र पाहूया आपण आता. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. या सूत्रामध्ये किमती टाकू आपण. 50 50 छेद बरोबर याचं उत्तर येणार आहे 1. 1 याचा अर्थ दोन्हीही समान. किंमत आणि मागणीमधला बदल समान. यावरून आपण वक्र काढणार आहोत मागणीचा. आणि क्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे. य अक्षावर किंमत घेतलेली आहे. आणि क ही मूळ किंमत असताना ब मागणी आहे. आता किंमत क पासून Q1 पर्यंत कमी झाली आहे. बाण दाखवला आहे. कमी झाली किंमत, लगेच इकडे ब पासून B1 पर्यंत मागणी वाढली आणि म हा मागणी वक्र तयार होतो. एकक लवचिकता असे म्हणतात. दोन्हीतलाही बदल समान आहे. आता आकृती काढताना हे प्रमाण समान केलं तर आकृती समान येईल. Q1 हे अंतर आणि B1 हे अंतर समान ठेवा, म्हणजे एक लवचिकता येईल. म हा मागणी वक्र तयार होतो. 4. जास्त लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. म्हणजे इथे किमतीतला बदल कमी, मागणीतला बदल जास्त असेल तर जास्त लवचिक मागणी. उदाहरणार्थ, किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 100%ने वाढ होते. म्हणजे किंमत फक्त 50% बदल आणि मागणी 100% बदल. सूत्र पाहूया आपण आता. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. वरील उदाहरणातल्या किमती टाकलेल्या आहेत. 100/50. याचं उत्तर येईल 2. याचा अर्थ असा की लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. >1. याच्यावरून आपल्याला आकृती काढायची आहे. आकृतीमध्ये क्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे. य अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि क मूळ किंमत असताना ब इतकी मूळ मागणी आहे. किंमत आता कमी करूया. क पासून Q1 पर्यंत म्हणजे 50% किंमत कमी झाली. त्यावेळेला मागणी मात्र ब पासून B1 पर्यंत वाढलेली आहे, जास्त वाढली. क पासून Q1 पर्यंतचं प्रमाण कमी आहे आणि ब पासून B1 पर्यंतचं प्रमाण जास्त आहे. आणि मग म हा पसरट
असा वक्र तयार होतो, पसरट वक्र तयार होतो. जास्त पसरट मागणीचा वक्र जास्त लवचिक मागणी दर्शवतो. पुढचा शेवटचा प्रकार आपण अभ्यास करणार आहोत, कमी लवचिक मागणी. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. आता मागच्या वक्रापेक्षा हा उलट वक्र, किमतीत 50% बदल आहे, मागणीत 25%च बदल आहे. सूत्र मांडणी करूया. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. उदाहरणातील संख्या टाकूया तिथे. 25/50 याचं गुणोत्तर येणार आहे 0.5 म्हणजेच 1/2. एकापेक्षा कमी लवचिकता. यावरून आपल्याला आकृती काढायची आहे. अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि क ही मूळ किंमत असताना ब इतकी मागणी आहे. आता किंमत क पासून क1 पर्यंत कमी झाली तर मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढली, पण किंमत जास्त वाढलेली आहे. अंतर पहा, क पासून क1 पर्यंतचं बाण दाखवलेलं, त्या मानाने मागणी कमी वाढलेली आहे. ब पासून ब1 पर्यंत हे अंतर कमी आहे, म्हणून म हा मागणीचा वक्र तीव्र उताराचा तयार होतो. अशा प्रकारे आपण हे 5 प्रकार अभ्यासलेले आहेत. 8 गुणांच्यासाठी काही वेळा दीर्घ प्रश्न म्हणूनही पूर्वी आलेला आहे. मागणीच्या किंमत लवचिकतेचा प्रकार स्पष्ट करा म्हणून उपप्रकारांच्या सह, आणि फरक स्पष्ट करण्यासाठीही यातले येतात. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचीही इथे तयारी करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 5ही आकृत्या ज्या आहेत त्या वहीच्या एका जोडपानावर काढायचा वारंवार सराव करा. म्हणजे एकमेकांचा आकृतीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आकृत्या समजतील, विश्लेषण लिहायला सोपं जाईल आणि आकृती काढायला वेळही कमी लागेल. ह्याचा सराव करणं फार आवश्यक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. विजिट माय यूट्यूब चॅनल संगीता भालसिंग. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.